उतार वयात सुखात राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 50 सूचना. उतार वयात कुठला आजारपण येऊ नये. जरी आलं तरी त्यासाठी औषध गोळ्या किंवा डॉक्टर चालू करावा लागला नाही पाहिजे. यासाठी या 50 सूचना पाळणं खूप महत्त्वाचं आहे. 5 मिनिटाच्या आत या 50 सूचना आपण सांगणार आहोत. यामध्ये काही घरगुती नुसके आहेत, तर काही तुमचं मन शांत करण्याच्या काही टिप्स आहेत, तर काही असे चमत्कारिक पदार्थ आहेत की जे तुम्हाला उतार वयात कुठला आजारही जडू देणार नाहीत. खूप महत्त्वाची माहिती आपण अतिशय कमी वेळात देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाकी लोकांना शेअर करायला देखील हा व्हिडिओ विसरू नका. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. तुमचे पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटं बसावं. यामुळे पाय दुखणे थांबून जाते. दुसरा, रोज सकाळी गरम हळदीचं पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार टळतात. तिसरा, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्याने फार लाभदायक असते. चौथा महत्त्वाचा पॉइंट, त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावं. यामध्ये भरपूर अँटीफंगल गुण असतात. पाचवा, गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सहावा, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते. सातवा, केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचं सेवन करावं. आठवा, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनीच्या पानाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 9वी सूचना, वजन कमी होत नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करावे. दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतात. 10वी सूचना, सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमटभर केसर कपाळ आणि छातीवर देखील चोळावे. 11वी सूचना, हिवाळ्यात ही हिरव्या मिरचीचं सेवन करावं, ज्याने रक्तप्रवाह अगदी जलद होतो. 12वी सूचना, चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते. 13वी सूचना, मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबू कोमट पाणी पिल्याने फार आराम मिळतो. 14वी, त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधांचे नियमित सेवन करावे. 15वी सूचना, रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 16वी, पोट साफ होणे, बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचं प्रमुख कारण आहे. हे करण्यासाठी बडीशोप खावी. 17वे, रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 18वी सूचना, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 20वा, रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही कोणत्याही भागावरचं इन्फेक्शन होत नाही. 21वी सूचना, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे शतपावली करावी, म्हणजेच 100 पावलं तरी कमीत कमी चालावे, ज्यामुळे अन्नपचन सुधारते. 22वी सूचना, चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा, थोडा वेळ तसाच राहू द्यावा, डाग निघून जातील. 23वी सूचना, खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून दूध प्या, खोकल्यावर लवकर आराम मिळतो. 24वी सूचना, जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होऊ शकतो. तेलकटपणामुळे चरबीयुक्त पदार्थाच्या सेवनाने वजन वाढू शकतं. 25वी सूचना, शरीर दुखत असेल तर त्याने मखाना टाकून शिजवलेले दूध प्यावे, ज्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो, कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. 26वा, जर तुमचे वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस किंवा त्याची भाजी ही खाल्ल्यास वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते. 27वी सूचना, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी, 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखीचा त्रास नाहीसा होतो. 28वी सूचना, जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज काजळ लावा. 29वी सूचना, रोज बीटचे सेवन करा. लाल कलरचं बीट, ज्यामध्ये लोहाचं प्रमाण जबरदस्त असतं, त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहून रक्त वाढतं. 30वी, शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते, मेंदूवर परिणाम होत नाही. 31वी सूचना, रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर वेगळी चमक येते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 32वी सूचना, जे लोक नियमितपणे केळी खातात त्यांचे वजन हे वाढू लागतं, त्यामुळे केळीचं सेवन बेतानेच करावं. इतर फळे खाऊ शकता. 33वी सूचना, सुरकुत्या नाहीशी करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची ही फायदेशीर असते, त्यामुळे नियमितपणे याचं सेवन करावं. व्हिटॅमिन सी देखील भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. 34वी सूचना, जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यावा, त्यामुळे कोणताही आजार शिल्लक राहणार नाही. 35वी अतिशय महत्त्वाची सूचना, चेहऱ्यावर जर ड्रायनेस, कोरडेपणा जाणवत असेल तर गुलाबजल किंवा गुलाबाचा अर्क लावा किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेसून त्याचं एक मिश्रण त्या ठिकाणी लावावं. 37वा उपाय, भोपळ्यांच्या बियाचे सेवन केल्यास केस लांब मजबूत होतात, केस तुटत नाही, केस गळती थांबते.
38वा सूचना, गायीच्या दुधाचे सेवन केल्यास नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. जेवण करण्यापूर्वी एक खजूर खाल्ली पाहिजे, त्यामुळे खाल्लेलं लवकर पचतं आणि जे काय पचन आहे ते होण्यामध्ये देखील मोठी मदत होते. 40वा, साखरेऐवजी थोडासा गुळ घालून चहा प्या, त्यामुळे शरीरातली साखर वाढणार नाही आणि गुळामध्ये आयरन किंवा कॅल्शियम याचं देखील भरपूर प्रमाणात शरीराला मिळायला सुरुवात होईल. 41वी सूचना, खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होतं. 42वी अतिशय महत्त्वाची सूचना, रोज सकाळी शिळ्या तोंडी म्हणजे तोंड न धुता एक गोष्ट लसूण जी खायची आहे, एक तरी लसणाची पाकळी खायची आहे, त्यानंतर पाणी प्यायचं आहे. आमुषापोटी जर हे लसणाची पाकळी खाल्ली तर ॲसिडिटी, पोटाचे विकार समूळ नाहीसे होतात. 43वी सूचना, जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. अपुऱ्या झोपेमुळे देखील मेंदूतील पेशींची वाढ थांबते, लक्षात राहायला विसर पडायला सुरुवात होते, अल्झायमर सारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे नियमित झोप घेणं आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं फार गरजेचं असतं. 44वी सूचना, पोटातली उष्णता जर काढायची असेल तर त्या उकळत्या दुधामध्ये एक चमच्याभर बडीशोप टाकून ते दूध गार झाल्यानंतर पिणे हा सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे. 45वी सूचना, तुम्हाला जर बद्धकोष्ठता म्हणजेच मलावरोध किंवा पोट साफ न होणं हा त्रास असेल तर थंड पाणी बिलकुल पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी दिवसभर पित राहा. त्यामुळे तुमचं पोटही साफ होईल आणि पोटाभोवती जमा होणारी चरबी देखील कमी होणार आहे. 46वी सूचना, मधुमेह आणि सांधेदुखी यापासून आराम मिळवण्यासाठी मेथीचं सेवन करा. शक्यतो मेथीचं सेवन हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू शकता. मेथीचे लाडू असतील किंवा मेथीचे इतर पदार्थही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये मेथी ही जपूनच वापरावी. 47वी सूचना अतिशय महत्त्वाची, जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या करा. काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने जरी गुळण्या केल्या तर त्या केल्या पाहिजे. सकाळी ब्रश आणि संध्याकाळी गुळण्या करणं हे सायकल चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. 48, उन्हामुळे शरीरावर जर काळे डाग पडले असतील, चेहऱ्यावर काळे डाग पडले, सनबर्न झालं असेल तर त्यामध्ये बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा, डाग निघून जातील. तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याला, त्वचेवर जास्त टॉवेल घासल्यानं तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. एकतर त्वचा कमजोर झालेली असते, त्यावर जास्त टॉवेल घासू नये. 50वी सूचना, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कारल्याची भाजी अति उत्कृष्ट आहे. रात्री बटाट्याचं सेवन कधीही करू नका, त्यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. पुढची सूचना, मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. स्मरणशक्ती देखील वाढते. जे इसेन्शियल ऑइल आहे किंवा शरीरात प्रचंड मोठी त्या ठिकाणी याने पोकळी भरून निघते, मेंदूसाठी खूपच चांगलं आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.